असतं असं काहीतरी ऐकलेलं ते खरं आहे. ते बोलतात ना कुठं नाही रे ते असे लोक कानिमनाथ बाबाला यायला कारण नाही लागत, श्रद्धा लागते मनात. ओम नमो आदेश. तर नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये. आज आपल्याला जायचंय मडीला कानिमनाथाला, जे की पूर्ण महाराष्ट्रभर पूर्ण देशभर हे देवस्थान एकदम फेमस आहे. तर चला करूया प्रवास माझ्यासोबत. तुम्ही पण आज अमावस्येचं दर्शन घ्या. आता इथून एक अर्ध्या तासाच्या अंतरावर कानिमनाथाचं मंदिर आहे. ब्लॉग कंटिन्यू करा. बरं घेणार आहे तुला मागला घेऊ नका पाहिजे तुला सांगतो मग बघ म्हणून ही पद्धत बरोबर नाही. टेन्शन घेऊ नको एवढं. नाही नाही ब्लॉक बंद घेऊ. आता मागाचं काढायचं ना, मग पुढे बसलं तेव्हा नाही निघत. एवढं मोठं देवस्थान आहे भाई, महाराष्ट्रभर फेमस. तर रस्ता वगैरे सगळ्या सुखसुविधा पाहिजेत ना. ते अहिल्यानगर मध्ये येते ना? नाही आष्टीमध्ये येते आपल्या. पुन्हाच गर्दी चालू झाली, एवढं क्राऊड. एवढं आमोशामुळे खूप सारी गर्दी असते. कानिमनाथ मच्छिंद्राला या दोन्ही देवस्थानाला खूप सारी गर्दी असते. प्रत्येक गुरुवारी पण आरती होती, महाआरती होती मोठी. पण ज्यादातर फक्त आमोशाला जास्त येतात. आता इथपासूनच गर्दी चालू झाली, खूप साऱ्या गाड्या जातात या रोडने. तरी पण याला दोन रस्ते आहेत ना. हा या साईडने आणि दुसरा कोण पाथर्डीवरून. 2 ते 3 ठिकाणून तिथे रस्ते येतात. आम्ही चाललो ते धामणगाववरून चाललेलो. माणिकदवडीवरून राईट मारल्यानंतर एक रस्ता आहे. हा पण रस्त्याचं चांगल्या प्रकारे काम चालू आहे. आणि मंदिरापासून 1 ते 1.5 किलोमीटर अंतर बाकी आहे. आणि इकडेच आणखी पार्किंग वगैरे लागलेली आहे, त्यामुळे तिथे मंदिर आहे. आणि या साईडला 1 ते 1.5 किलोमीटर अलीकडेच पार्किंग वगैरे लागलेली. खूप सारा क्राऊड येतो. बाबांचे भक्त बाबांना भेटण्यासाठी आमोशाला आवर्जून येतात. पूर्ण क्राऊड आहे इथंच. 1 ते 1.5 किलोमीटरवरतीच आहे. गाडी जाणार नाही. इथंच काढून ठेवू पाकिट वगैरे. बेल्ट काढ, वॉलेट काढ, सगळं काढून ठेव. चामड्याच्या वस्तू काही चालत नाही तिथं. इथून 1 ते 1.5 किलोमीटर दूरच पार्किंग चालू आहे, कारण खूप सारी गर्दी, त्याच्यामुळं भाविक जास्त आले. तर आता इथून पायी चालतच जावं लागेल आपल्याला. गाड्या इकडं पार्किंग केलेल्या आता. बघू दर्शन लवकर होईल अशी आशा आहे. गर्दी खूप जाम गर्दी आहे. आमोशाला एवढी पब्लिक आहे. मी फर्स्ट टाइम आमोशाला आलो. गुरुवारी आलो होतो, 1-2 वेळा आलेलो. असं काहीतरी ऐकलेलं ते खरं बोलतात ना कुठं नाही रे ते असे लोक. बेल्ट मग चामडा चलत नाही तिथं. आमोशाचं मी पण फर्स्ट टाइम आलोय आमोशाला. आणि खूप सारं ऐकलंय, युट्यूबला पण व्हिडिओ वगैरे बघितलेले आहेत आमोशाला काय होतं. बघूया आता आपल्याला पाहायला भेटतंय की नाही. आरती चालू असतानाच ते हे करतात ना. आपण तात्काळ मंदिर परिसरातून मोकळ्या परिसरामध्ये जायचं आहे.
मस्त दर्शन झालं इथं ह्याच्या मच्छिंद्रनाथावरती, पण गर्दी खूप असल्यामुळं तिथं प्रसाद पण घेऊ शकलो नाही आणि समाधीच्या जवळ जाऊन दर्शन पण नाही घेऊ शकलो. पण ठीक आहे, दूरवरून दर्शन झालं. खूप सारे पब्लिक आले होते, भाविक भक्त आले होते, कारण अमावस्या असल्यामुळे खूप गर्दी होती. आता इथून आपण जाणार आहोत कानिपनाथला. बघूया, जायला पण खूप रश आहे, कारण इकडले जे भाविक भक्त मच्छिंद्रनाथला येतात तेच लोक कानिपनाथला पण जातात. त्याच्यामुळे गर्दी तर असणार आहे, पण आता एवढं दूरवर आलं तर दर्शन करावंच लागेल. तोपर्यंत कमेंट मध्ये तुम्ही ओम नमो आदेश अशी कमेंट करा. चला अंदाजी कुठे गेलते? खायला गेलता काय? कुठं काय? हा, मला प्रसाद घ्यायचा. आता कानिपनाथला इकडून घे ना, इथून वरती टाक. इथून मग इथून वरती असं ह्या रोडने इकडे जातो ना, रोड हा रस्ता. कानिपनाथला पण एवढीच गर्दी असं ना, मला वाटतं लवकर दर्शन होते. जायलाच ट्रॅफिक असं. नाही गर्दी असते. इथलेच लोक एवढे लोक येतात ना, इथलेच लोक तिकडे जातात, असं काय नाही गर्दी. हा, मग काही लोक जातात, काही लोक रात्री आलेले. तर रात्रीपासून एवढीच गर्दी इथं. रात्री तर खूप जास्त तरुण वर्ग जेवढा पण आहे तेवढा रात्री अमावस्याला इथं दर्शन करण्यासाठी येतो. आत्ताची आरती आम्हाला थोडासा उशीर झाला, पण शेवटी आरतीच्या शेवटी आम्ही तिथं पोहोचलो होतो. तिथं जास्त व्हिडिओ वगैरे काढायला अलाउड नव्हतं, तर आपण पण जास्त व्हिडिओ नाही काढले. जेवढे पब्लिकचे व्हिडिओ होते किंवा जेवढं काय शूट करू शकतो तेवढं केलं. असं जास्त इलिगल काही केलं नाही आपण. आता इथून जायचं डायरेक्ट कानिपनाथ. बोला ओम नमो आदेश. ओम नमो आदेश. आता इथूनच 1 किलोमीटरच्या अंतरावरती कानिपनाथाचं मंदिर आहे. इथं बॅनर पण लावले. इथं पूर्ण आल्यानंतर डायरेक्शन दाखवलेलं आहे. इकडे मच्छिंद्रनाथ आणि इकडून कानिपनाथ. आपल्याला इकडे कानिपनाथ इकडे जायचं ना आपल्याला. जेवढे पण मच्छिंद्रनाथला लोक आले तेवढे सगळे पूर्ण कानिपनाथला करतात. जेव्हा पण लोक एका देवाला येतात तर दोन्ही पण देवांचं दर्शन करून जातात, दोन्ही पण नाथांचं दर्शन करून जातात. आणि तुम्ही याच्या अगोदर कधी आलेले नसेल तर तुम्ही मध्ये अमावस्या सोडून किंवा गुरुवारी पण येऊ शकता. गुरुवारी पण चांगली मोठी आरती असते. तुम्हाला चांगलं व्यवस्थित दर्शन करायचं असेल तर, एवढा क्राऊड नसेल नाही पाहिजे तर, तुम्हाला आरामामध्ये दर्शन करायचं असेल तर मध्ये मध्ये तुम्ही या, आरामामध्ये दर्शन होईल. जर तुम्ही कधी आले नसेल तर, फर्स्ट टाइम येत असाल तर मध्ये या. असं अमावस्या बघून किंवा गुरुवार बघून यायला झालं तर तुम्हाला चांगलं दर्शन नाही होणार. बेल्ट वगैरे काढला का रे?
आता इथं खूप सारे आहे ना, सेवा पण करत असतील रे लोक, खायला वेळेला टाकत असतील. कोकणात इथं देवी आहे ना, धामणगावची देवी, धामणगाव गाव आहे. बदलला देव बाय. दाजी म्हणला असता एकदा होय, इज भाऊ नसता दाजी म्हणला असता, दाजी लगेच दाजीने खर्च केला असता बाई. इज भाऊ फक्त दाजी म्हणला असता ना, म्हणला असता ना दाजी रस पाजा लगेच दाजी रस पाडला. इजू नाही म्हणून आज फक्त भाई खर्च नाही ना, इजू असं व्हिडिओ हा विजय चरांगेसाठी व्हिडिओ आहे, विजयसाठी. काही मोठा देवरती मुलगी हरवली की काय तू? कोण होता ते? हा, तुझे आई वडील कुठे येते? आई पप्पा मम्मी पप्पा कुठे येते? सांग बरं, सांग. ती मोठा देवरती मुलगी आहे, कोणाची आई पप्पा कुठे? काय बघतेस तू? सांग. तुझे मम्मी पप्पा कुठे? गाव कोणतं सांग तुझं. आज सगळ्या देवांचं छान दर्शन झालं लागले. सगळ्या देवांचं मस्त दर्शन झालंय आज. मोठा देवी, मच्छिंद्रनाथ, कानिफनाथ आणि धामणगावची देवी, सगळ्या ठिकाणचं मस्त दर्शन झालंय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला, खरंच मनापासून धन्यवाद. आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. जय महाराष्ट्र.